सुवासिनी स्त्रिया पौष महिन्यातील रविवारी सूर्यनारायणाचे व्रत करतात. हे व्रत करत असताना आपल्याला आदित्य रानूबाईची कथासुद्धा वाचावी लागते किंवा ऐकावी लागते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रविवारची आदित्य रानूबाईची कथा पाहणार आहोत. एक आटपाट नगर होते. त्या नगरामध्ये एक ब्राह्मण राहत होता. तो रोज समिधा, फुलं, दुर्वा आणावयास रानात जात असे. तिथे नागकन्या, देवकन्या वसा वसत होत्या. ब्राह्मणाने त्यांना विचारले, कसला वसा वसता तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उठशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील. ब्राह्मण म्हणाला, उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मासी पहिल्या आदित्यवारी न बोलता उठावं, शैचल वस्त्रासहित स्नान करून अग्रोदक पाणी आणावं, विड्यांच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानूबाई काढावी, 6 रेघांचं मंडळ करावं, 6 सुतांचा तातू करावा, त्या 6 गाठी घालाव्या, पानफुल व्हावं, पूजा करावी, पानाचा विडा, फुलांचा झेला, दशकांचा धूप, गुळ खोबऱ्यांचा नैवेद्य दाखवावा. 6 मास चाळावी, 6 मास पाळावी, मादी रथसप्तमीस संपूर्ण करावी. संपूर्णास गुळाच्या पोळ्या, बोरण्यांची खीर, लोणकढं तूप असावं. मेहुणं जेवू सांगावं. असेल तर चिरगोळी द्यावी, नसेल तर जोडसळी द्यावी, तेही नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावे. असा वसा ब्राह्मणाने केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली. तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणास बोलावणं पाठवलं. ब्राह्मण खूप घाबरला, थरथर कापू लागला. तेव्हा राणी म्हणाली, घाबरू नको, कापू नको. तुमच्या मुली आमच्या इथे द्या. आमच्या गरीबाच्या मुली तुमच्या घरी कशा द्यावेत? दासी कराल, बटीक कराल. राणी म्हणाली, बटीक करत नाही, राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू. मार्गशीर्षच्या महिन्यात ब्राह्मणाचे लग्न करून मुली दिल्या. एक राजाच्या घरी दिली, एक प्रधानाने घरी दिली. पण गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही. 12 वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी लेकीने बसावयास पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. म्हणाली, बाबा गूळ खा, पाणी प्या. ब्राह्मण म्हणाला, गूळ खात नाही, पाणी पित नाही. आधी माझी कहाणी करावयाची आहे, ती तू ऐक. तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही. राजा पारधीला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल. त्याच्या मनात राग आला. तोच राग मनात धरून ब्राह्मण तिथून निघाला आणि प्रधानाच्या घरी आला. वडिलांना पाहताच लेकीने बसावयास पाट दिला, पाय धुवायला पाणी देऊन गूळ पाणी दिलं. ब्राह्मण म्हणाला, गूळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे, तू अगोदर ऐक. तुमची कहाणी नको ऐकू तर कुणाची ऐकू? ती घरात गेली, उतरंडीची 6 मोती आणली. 3 आपण घेतली व 3 वडिलांच्या हातात दिली. वडिलांनी सांगितलेली कहाणी मन लावून एकाग्रतेने ऐकली. नंतर जेवून खाऊन वडील आपल्या घरी आले. बायकोनं मुलीचा समाचार विचारला. जिनं कहाणी ऐकली नाही ती गरीब आणि दुःखी कष्टी झाली आणि जिनं कहाणी ऐकली ती मोठ्या सुखात आहे. इकडे जी गरीब झाली होती तिनं आपल्या मुलाला श्रीमंत मावशीकडून काही दिलं तर घेऊन येण्यास सांगितले. पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा उठला, तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. तिथे प्रधानांच्या दासी होत्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. कसा आला आहे? का आला आहे? फाटकं नेसला आहे, तुटकं पांघरला आहे, तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे. परसदारानं घेऊन या. परसदारानं घेऊन आल्या. नाहू माकू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेवू खाऊ घातलं, कोहळा पोखरून होन मोहरा भरल्या व सांभाळून घरी घेऊन जाण्यास सांगितलं. वाटेने जात असताना सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आला व हातातला कोहळा काढून नेला. घरी जाताच आईनं विचारलं, मावशीनं काय दिलं? देवानं दिलं पण कर्मानं नेलं. कर्माची फळं पुढी उभं राहिली. मावशीनं दिलं पण ते सर्व गेलं. दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला. प्रधानांच्या राणीनं त्याला घरी नेलं. नाहू माकू घातलं, नेसायला पितांबर दिलं, जेवू खाऊ घातलं, काठी पोखरून होन मोहरांनी भरून दिली व न विसरता सांभाळून घरी नेण्यास सांगितली. वाटेत सूर्यनारायण गुराखाच्या रूपाने आला व काठी काढून घेतली. घरी गेला, घडलेली गोष्ट राणीला सांगितली. दैवाने दिलं पण कर्माने नेलं. तिसऱ्या आदित्यवारी तिसरा मुलगा गेला, तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखंच प्रधानांच्या घरी नेऊन त्याचा योग्य आदर सत्कार केला व नारळ पोखरून होना मोहरांनी भरून दिला व सांभाळून घरी नेण्यास सांगितले. घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला. विहिरीत उतरला. तोच नारळ गडगड विहिरीत पडला. घरी जाऊन आईला म्हणाला, आई गं, मावशीनं दिलं पण दैवाने ते सर्व बुडालं.
चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पारी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखंच राणीनं घरी नेलं. त्याच्या योग्य आदर-सत्कार केला. त्याला दह्याची शिदोरी होणा मोहरा घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला व शिदोरी घेऊन गेला. घरी येऊन आईला सांगितलं. आई, मावशीनं दिलं, पण दैवाने ते सर्व नेलं. पाचव्या आदितवारी आपण उठली. तळ्याच्या काठी उभी राहिली. दासीनं तिचा निरोप तिच्या बहिणींना सांगितला. बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं. न्हाऊ माकू घातलं. साडी चोळी नेसायला दिली. प्रधानाची राणी आदितवाराची कहाणी करू लागली. काय वसा करतेस ते मला सांग. बहीण म्हणाली, वडिलांची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं. राजाच्या राणीनं यावर उपाय विचारला. तेव्हा तिने वसा सांगितला. ती बहिणीच्या घरी राहिली. श्रावणात सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजाने छत्र चामर देऊन बोलावणं केलं. राजा येताच ती घरी जायला निघाली. एकमेकींनी बहिणींनी आहेर केले. वाटेने निघाले. पहिल्या मजले स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तोच कहाणीची आठवण झाली. हाकारे केला, डांगोरा पिटला. कोणी उपाशी आहे का शोधण्यास सांगितले. कोणी उपाशी नव्हता. वाटेनं एक मोऱ्या विक्या चालला होता. त्याला कहाणी ऐकायला बोलवलं. तो मोरी म्हणाला, तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ, माझं पोट भरलं पाहिजे. असं म्हणून तो राणीकडे आला. राणीने 6 मोती घेतली. 3 त्याला दिली व 3 आपल्या हातात ठेवली व मनोभावी कहाणी सांगितली. ज्याने मोठं भक्तीने ऐकले त्याची मोरी सोन्याची झाली. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचे एवढे फळ, मग वसा घेतल्याचं किती मोठं फळ मिळेल. काय वसा आहे तो सांगा. राणीने तो उठणार नाही, मातणार नाही याची कबिली करून घेतली व वसा सांगितला. दुसऱ्या मजलेस राणीने स्वयंपाक केला. मुलांना राजाला वाढलं. आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली. हाकारे करून कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला. माळ्याच्या विहिरीला पाणी लागलं नव्हतं. त्याचा मळा पिकत नव्हता. असा एक माळी चिंता करीत बसला होता. त्याला कहाणी ऐकण्यास बोलवलं. तो आला. राणीनं 6 मोती घेऊन 3 आपण घेतली. 3 माळ्याला दिले. राणीनं मनोभावी कहाणी सांगितली. त्याने चित्तेभावी ऐकली. मळा पिकू लागला. विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, कहाणी ऐकल्यावर एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ. काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीने त्याला वसा सांगितला. तिसऱ्या मजलेस स्वयंपाक केला. मुलांना वाढलं. राजाला वाढलं. आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली. नगरात कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला. एक म्हातारी व तिचा मुलगा वनात गेला होता. एका डोहाट बुडाला तर एक सर्पाने खाल्ला म्हणून ती चिंताक्रांत होऊन बसली होती. तिला कहाणी ऐकण्यास बोलवलं. राणीनं तिला पहिल्याप्रमाणे कहाणी सांगितली. तिची 2 मुलं आली. कहाणी ऐकण्यास एवढं फळ, तर वसा घेतल्याचं फळ मोठंच असणार. तेव्हा वसा सांगण्यास सांगितले. मग राणीने तिलाही वसा सांगितला. चौथ्या मजल्यात स्वयंपाक करून मुलांना राजांना वाढलं. आपलं वाढून घेताच कहाणीची आठवण झाली. कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला. काना डोळा मासाचा गोळा, हात नाहीत, पाय नाहीत, असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं. पालता होता तो उताना केला. 6 मोती होती. 3 मोती त्याच्या बिंबीवर ठेवली. 3 मोती आपण घेतली. राणीने सांगितलेली कहाणी त्याने ऐकले. त्याला हातपाय आले. देह दिव्य झाला. त्याने राणीस वसा विचारताच राणीने त्यास वसा सांगितला. 5व्या मुक्कामास घरी स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. 7 दरवाजे उघडले. लोह घुंगाळ पाणी तापवलं. षडस्त्र पक्वानं जेवायला केली. सूर्यनारायण भोजनास बसले. त्यांना पाहिल्या घासाला केस लागला. ते रागावले. राजाच्या राणीला 12 वर्ष दारिद्र्य आलं होतं. तिनं आदितवारी वळचणीखाली बसून केस विंचरले. काळं वाळं डोईचं केस, वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला. तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मणाला, मोरी विक्याला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला, काना डोळा मासाचा गोळा, सर्वांना सूर्यनारायण जसा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा होवो. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरा सुफळ संपूर्ण.